आता गुरांना पाणी पाचवले ताणलेत बरं का गुरं. पाणी व्हायचं बंद झाले असं वाटतं की दुष्काळ पडतोय काय. कारण तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज मला लांब जायचं म्हणजे लांबचा रूट आहे, त्याच्यामुळं बादलला आज घरीच ठेवलं आहे. त्याला घरीच खायला टाकले कारण की परत त्याला आणायला उशीर होईल. त्याच्यामुळं आलो तर मी लवकर पण येईल, ते काम होण्यावर असतं. मग त्याच्यामुळं बादलला आज घरीच ठेवले. लांबचा रूट आहे, जवळचा रूट असेल तर मग पटकन येता पण येतं. त्याच्यामुळे बादलला तिथं खायला टाकले मी आणि परत शिल्लकले इथं कॅरेटमध्ये खायला ठेवले. त्याला बकेटीत पाणी आहे, मग त्याच्यामुळे त्याची आत्ता दिवसभराची काही अडचण नाही. आणि त्याला खायला ना एवढे कॅरेटच लागतं दिवसभर, आणि कॅरेटपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे एक 1.5 कॅरेट किंवा 1.25 कॅरेटच त्याला खायला लागतं. खायला कमीच लागतं त्याला. मग त्याच्यामुळे आता दिवसभराचं होऊन गेलं त्याचं. मित्रांनो, आपण पावसाची वाट बघतो बरं का. 15 दिवस झालं पाऊसच आला नाही. म्हणजे पिकं जास्त दुपारी येऊन पडल्या ना तर जे हलकं शेत आहे ना तर त्याच्यावरचे पिकं सुकतात. पण पावसाची गरज आहे, पण पाऊस काय अजून आलाच नाही. हां, आणि आभाळाचा काय विषय नाही. आभाळ येते बघा, आभाळ असं सगळीकडून ढग आलेले आहेत. म्हणजे पांढरे पांढरे ढग आहेत, एवढे पण काळे भोर नाहीत. हे बघा, सध्या तर सोयाबीन आपल्या आशात बरं का. म्हणजे सोयाबीन चांगल्यात, पण पावसाची गरज आहे. नाही तर मग हे शेंगा भरायचे नाही त्याच्यामध्ये. आता फुलं पण यायला लागली. ते बघा, सोयाबीनला फुलं यायला चालू. थोड्या दिवसात शेंगा पण लागतील या फुलातून. मग त्यावेळेस सोयाबीन मार खाईल. कारण की बघा, फुलं तर सध्या चांगले लागलेत, पण शेंगा लागल्यावर जास्त पाण्याची गरज राहते सोयाबीनला. तर पाऊस येईल वाटतंय. एक 8 दिवस नाही आला अजून तरी जमेल, पण 8 दिवसानंतर तर पाऊस यायलाच पाहिजे. कारण की अजून पाणी तर नाही झालं, पिकांच्या गरजेपुरताच पाऊस पडला आहे. म्हणजे पाणी तर नाही झालं म्हणजे पाऊस किती पडायला पाहिजे, विहिरींना पाणी वाढलं पाहिजे, बोरच्या लेवल वाढल्या पाहिजेत, आणि मेन म्हणजे आपल्या तलावाला पाणी आलं पाहिजे, तलाव भरला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तलाव भरेल त्यावेळेस म्हणायचं मग भरपूर पाऊस झाला. कारण की तलावाचं पाणी आपण शेतीला वापरतो ना. हां, तलाव जरी नाही भरला आणि बऱ्यापैकी पाऊस झाला तरी बोरवेलला वगैरे पाणी वाढलं तरी पण ठीक आहे. पण अजून तर एवढा पाऊस झालाच नाही. फक्त मोठाले 2च पाऊस झालेत. म्हणजे नदीला पाणी येईल ना असे 2 किंवा 3च पाऊस झालेत. जास्त काही पाऊस नाही झाले. आणि आपल्या नद्या तर सिजनल आहेत, म्हणजे त्यांना पूर येतो. म्हणजे जास्त पाऊस झाला की पूर येतो. मग तो एक 5-6 घंटे पूर राहतो, किंवा एक रात्र 10 घंट्यापर्यंत पाणी राहतं. म्हणजे त्याच्यानंतर ते वाहतं पाणी कमी होतं. मग त्याला मग सिजनल नदीच म्हणायचं. तर असं आहे. आणि आपली काठावरली नदी ना, मग तिला बघा ना किती छोटं पाणी कमी कमी वाहते. तरी पण मी पाऊस नाही म्हणत नाही, कामापुरता पाऊस आहे, पण जास्त पण यायला पाहिजे. कारण की आता ऑगस्ट आहे ना, ऑगस्ट पण संपत आला. 20 ऑगस्ट आहे आज. तर मग असं होतं. आता ह्या दोघांना मी बैलगाडीला बांधलं आहे मित्रांनो. मला वाटते बहुतेक कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ दोन्ही कंबाईन होत आहेत वाटते. काल एक छोटा आहे व्हिडिओ आहे, आणि आज रविवार मला कामाला जायचं आहे आणि आज मी सुट्टी घेतली. तर मग रविवारीचा व्हिडिओ आजच बनवतो मी. तर त्याच्यामुळे आता आज जायचं आहे काटोलच्या शेतात गवत आणायला. आता मित्रांनो, मी तुम्हाला समोर एक बैलगाडी दाखवतो. तर आपल्या भागामध्ये जर्सी बैलसुद्धा कामाला वापरतात. हे बघा, पलीकडचा पण जर्सी बैल आहे, अलीकडचा पण जर्सी बैल आहे. आता आणली बैलगाडी काटवातल्या शेतात, आणि पाठीमागे 2 बैल आहेत. आई आणि मी आत्ता आलोत बैलगाडीत. आई मी बैलगाडीत आलोत, आणि भैया पाठीमागून येईल आता गवत व्हायला. आत्ता म्हणजे तो गवत कापून झालं बाहेर काढायच्या टायमालाच येईन. मग तोपर्यंत ह्या 2 बैलांना चरायला बांधतो. चला, आता बैल बांधलेत चरायला. इथं सर्जाच्या पुढे चिमण्या, आणि चिमणीच्या पुढं हरण्या आणि गौरांग बांधलेत. आता बादल पण इकडं काटवातल्या शेतातच बांधलाय मी सकाळी येऊन. तर बादलची थोड्या वेळाने जागा बदलतो. थोडंसं गवत कापून थकवा आला ना, मग जायचं विसावा घ्यायला आलो ना, मग त्यावेळेस मग बादलची जागा बदलीन, त्याला इकडे खालच्या साईडला आणून बांधतो. मित्रांनो, हा आपला ऊस आहे. ऊसात गवताची तर काही कमीच नाही. पण ऊस गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी आपला चांगला आहे बरं का. तुम्हाला सांगतो, मागच्या सुट्टीला मी ज्या खुट्ट्या काढल्या होत्या ना, तर त्या खुट्ट्या बघा इथं रोवल्यात. तर हे लाकडं ह्याला समोरून टोक केलेले, जे जमिनीत गाडलेले, एवढी हाईट आहे, एक 2.5-3 फूट किंवा कमी असेल थोडी. आणि त्याला हे बघा, ही राऊंड दिसतो ना हा तारेचा, तर हे तारेचा राऊंड म्हणजे हे बघा ही तार. तर अशी सिंगल तार आपण मारून घेतलेली उसाला डुकरांमुळं, म्हणजे डुकरांनी त्रास देऊ नये म्हणून. बघू ह्याच्यावर काय परिणाम भेटतो का, नाही तर मग डबल राऊंड मारू. तसं तर वाटतंय ह्याच्यावरच म्हणजे डुकरं यायचे नाहीत ह्या तारेला बघून तरी, नाहीतर मग डबल राऊंड पण मारू. आणि गवत काढायला होतं ते पाठीमागे दिसते ना, बघा एवढं गवत काढले.
तरी पाठीमागून दाखवतो. बरंच गवत आहे बरं का. हे बघा, इथून गवत आहे. हे परत ह्याच्या मागे 2 जागे छोटे छोटे ढिगूर आहेत, पलीकडे तिथे आहेत. आणि हा मोठा ढिगूर आहे. तेव्हा तिकडं बैल मस्ती करायला खायचं सोडून ह्याला चरा आणलं ना. काम नाही ना आता सर्जाला. आता शेतात सध्या काही कामं नाहीत. थोडं मोसंब्याच्या शेतात अवथानायचं असतं, नाही तर बाकी काही कामं नाहीत. चिमण्या पलीकडे खातोय. थोड्या वेळाने गुरांच्या जागा बदलतो. जे 5 पण गुरांच्या जागा बदलतो थोड्या वेळाने. आता मी चाललो उसात गवत आणायला. तुम्हाला दाखवतो आईचान किती झाले उसात. हे बघा, हे असलं गवत झाले ना बेकार. मला काय करावं समजतच नाही. हे बघा, हे असं गवत तर आहेच, पण ऊस जर बघितला आपला तर बरा आहे. ऊस बरा व्हायला हरकत नाही. हे बघा समोर असा ऊस आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला ऊस आहे गेल्या वर्षीपेक्षा. मित्रांनो, इथे खोपा बरं का. आपण अंडेत का बघू त्याच्यात. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा खोपा. आणि ह्याच्यामध्ये हे अंडच नाही, रिकामाच खोपा आहे. कदाचित ह्याच्यात पिल्ले उडून गेले असेल, कारण की खोपा जुना वाटतोय. त्याच्यावर मला तरी असं वाटतंय की इथले पिल्ले मोठे होऊन उडून गेले असतील ह्याच्यातले. म्हणजे अंडे देऊन पाखरांनी पिल्ले तयार होऊन उडून गेले असेल, कारण की खोपा पण जुना आहे एकदम. ते बघा ना, एकदम व्यवस्थित दोन ह्याला 2-3 फांट्यात मिळून मस्त बनवलं होतं पाखरांनी खोपा. हे बघा, असं इकडून लांबून बघितलं तर दिसतच नाही. मला उगं खालून दिसला, असं तर ह्या पाण्याने दिसतच नाही. पण मी अशा अँगलने होतो त्यामुळे मला दिसला होता. तर गुरांना पाणी पाचलेले ताणलेत बरं का गुरं. तेव्हा बैल पण माझ्याकडेच बघायला लागले. पण सरजा पाणी पित नाही नदीवर. हरण्याला पाणी पाजले मी. आता घोड्याला पाणी पाजायचं आहे. तर बैलांना घरीच पाणी, कारण सरजा पाणी पित नाही. चिमण्याला दाखवून बघतो, चिमण्या पेल आणि पितो पण. मित्रांनो, नदीला एवढं पाणी दिसतंय, पण जे पाणी आता थांबलं बरं का. वाहतं पाणी बंद झाले, कारण की 15-20 दिवस झालं पाऊसच नाही गावाकडे. त्याच्यामुळे हे नदी जेवढं पाणी आहे ना, तर एवढं साचलेलंच आहे. हे बघा, इथून तुम्हाला सांगतो. हे बघा, फारच ते बघा, तिथं पण लाईन तुटलेली, म्हणजे झरा तुटला आहे. वाहतं पाणी फक्त तिथं माझं बोट आहे ना, तिथून थोडंसं वाहतं आहे. नाही तर पाणी व्हायचं बंद झालं आहे. असं वाटतं की दुष्काळ पडतो आहे काय, कारण सोयाबीनी पण सुकायला लागल्यात. आणि आपल्या भागात 2-3 वर्षानंतर 3 वर्षानंतर दुष्काळ पडतोच. म्हणजे 4 वर्षातून 1 वर्ष दुष्काळाचं राहतंच. म्हणजे 3 वर्ष पाऊस राहतो, 1 वर्ष दुष्काळ राहतो. तर असं आहे, नदीत एवढं पाणी साचलं आहे, पण वाहतं पाणी पूर्ण बंद आहे, कारण की पाऊसच नाही. गवत पण सुकायला लागले, सोयाबीन पण सुकायला लागल्यात. पावसाची लय गरज आहे, पण पाऊसच येत नाही. आभाळ येतं पण पाऊस येत नाही. आणि आभाळ पण आहे बघा, हे असं राहतं, असं गहीवरून एकदम काळं आभाळ येत नाही. काळे ढगं जाम यायला पाहिजे तसे येत नाहीत. तिकडं पण काही गुरं चरतात हा नदीला. थांब थांब थांब, नाही गौरांग थांब, लय तहान लागली होती बरं का बैलाला. हे का मित्रांनो, बादलला आता ऊसाजवळ आणलं आहे. इथंच आहे बघा, पलीकडं आपली बैलगाडी पण आहे. बैलगाडीच्या पलीकडं गौरांगला बांधलं आहे. तर त्याच्यामुळे बादलला इथं करमन, तो खाईन. तो एकटा असेल ना, खातच नाही, सारखे गोल गोल राऊंड मारतो, परेशान होतो. पण इथं आता बैलगाडी म्हणजे गौरांग दिसेल त्याला, त्याच्यामुळे तो खाईल. आईचा भैयाचा आवाज येईल. मी आता बैलगाडी घेऊन चाललो आहे कोटेवर. म्हणजे भैया मला एक चिप टाकून येतो गवताची, मग त्यानंतर परत दुसरी भरू आपण. म्हणजे मागच्या वेळेसारखी बेजार व्हायची नाही, कारण की गवत भरपूर निघले. चिमण्याला लागली तहान, त्याच्यामुळे माझ्याकडे बघतोय. आणि सरजे पण खाय ना. गवताचे शेंडे आहेत हा, तर बुडके बघा तिथं किती पुढं गेलेत. आणि ते शेंडे चिमण्याच्या शेंगापाशीत ना, तर शेंडे बघा एकदम इथं इथं पाठीमागं साठ्याच्या एंडला. म्हणजे एवढं उंच गवत आणि हे 10-15 फूट उंच तर नक्कीच असेल. 12-15 फूट तर नक्कीच उंच आहे. आम्ही पाठीमागून दाखवतोय बघा, इतकं उंच गवत आहे. लय त्रास दिला आहे गवताने, लयच झालंय. आपल्या छोट्या हातात घरापाशी पाणी संपलंय, ते संध्याकाळी भरायचे. फक्त ह्या मोठ्या बैलामुळे ह्यांना इकडं मोठ्या हातात पाणी पाजायला आणलंय. नाही तर मग नदीलाच पाजायचं होतं, पण आपला मोठा बैल पाणी पित नाही तिकडं नदीला कुठं. मग त्याच्यामुळे त्यासाठीच ह्या बारक्या बैलाला पण इकडं हौदावरच आणलं. तिथं पाणी पाजलंच नाही. म्हणलं एकाला पाजायचं एकाला नको, त्याच्यापेक्षा दोघांना पण घरी पाजू. त्याच्यामुळेच बैलगाडीची खेप आणली होती. आता दुसऱ्या बैलगाडीचं गवत तयार पण झालं असं, मग गेलं की ते पण भरायला लागायचं. बघत आता किती तयार झाले जाऊन काठवणात. मित्रांनो, एक गाडी मी घरी जाऊन खाली पण करून आलो,
परत दुसरी गाडी भरायला लावली, म्हणजे आता गाडी रिकामीच आहे. परत आज पण 2 गाड्या गवत होते, म्हणजे आजची सुट्टी पण मार्गी लागली. रविवारी मला सुट्टी नाही, पण आजची सुट्टी पण मग मार्गी लागली माझी. म्हणजे बरं वाटतं, म्हणजे मागच्या सुट्टीला पण गवत आणलं होतं एका सुट्टीला, त्याच्या अगोदर तर एका सुट्टीला लय मोठं गवत आणलं होतं 2 खेपा. आज पण तेवढंच गवत होतं आहे 2 खेपा. मी असेल तरच हे गवत आणतात ऊसातलं, नाहीतर मग हे तिकडचेच कामं करत असतात. काल भैयानी पप्पानी तार लावून घेतली ऊसाच्या शेताला, आई अद्रक खुरपत होती, मग तिकडचेच काम असतात. पण मी असल्यावर मग मी होत असतो गुरांना गवत आणू, मग त्याच्यामुळे आज आपण गवत आणायला आलो. थांब रे सर्जा. हे तर बैलगाडी गेल्यापासून यांनी काय खाल्लं की नाही काय माहिती, इकडंच बघत होतं सारखं. बैलगाडी पुढं गेली. आई आणि भैया बैलगाडीत बसून गेलेत आणि मला ह्याला न्यायचं होतं ना, मग त्याच्यामुळं मी थांबलो पाठीमागे. मोटरसायकल आहे इथं, मोटरसायकलसोबत घेऊन जातो याला. मोटरसायकलसोबत मस्त चालतो तो. हा बैलगाडी मागे पण चालतो, पण ऑलरेडी 2 गुरं होते बैलगाडी मागं, हरण्या आणि गौरांग. मग त्याच्यामुळे ह्याला बैलगाडी मागं नाही बांधलं, नाही तर हा बैलगाडी मागे पण चालतो. म्हणजे आपण नाही बांधला कधी, पण चलतो असं माहिती आहे मला, आणि चलन पण तो, कारण की मोटरसायकलसोबत घाबरत नाही, म्हणजे बैलगाडी मागं चलेलच, काय हरकत नाही त्याला. मला ना लय घाम आला बरं का, कारण की आत्ता बैलगाडी भरली ना, मी येईपर्यंत मी घरी जेवण वगैरे केलं, तोपर्यंत मग आईने भैयाने एक बैलगाडीभर गवत कापून ठेवलं होतं. मग तेवढी बैलगाडी भरली, मग त्यांना बांधून दिली व्यवस्थित. आणलं बरं का ह्याला, थांबितच गप मस्तपैकी. मित्रांनो, आता गुरांना मुरघास खायला टाकायचं आहे. मुरघासावरती ना 1-2 दिवस नाही वापर केला, हे बघा थोडंसं पांढरं फंगस येते वरच्या बाजूला. आता हाच मुरघास थोडं खाली गेलं ना, तर खाली एकदम चांगला आहे बघा, खाली असं एकदम फ्रेश निघतो. रेग्युलर मध्ये 1-2 दिवस टाकणं नाही झाला, तर त्याच्यामुळं असं थोडंसं बुरशी आलेलं झालं आहे. जमत मी जाऊ. चला, आता मुरघास आहे ना कॅरेटमध्ये भरून झाला आहे आणि गुरांना टाकून पण झाला आहे. गुरं खातात मुरघास, तर हे कॅरेट खिलरीला आणि हिऱ्याला शिल्लकमध्ये ठेवलं आहे. ते आता चारायलाच आहेत, आणायचे त्यांना थोड्या वेळाने, मग त्याच्यामुळे हे एक कॅरेट शिल्लकीला ठेवलं आहे. एवढं हे भरू ना. मित्रांनो, आज आहे ना, ते बघा पहिली बैलगाडीचं गवत तिथं खाली टाकले आणि दुसरी बैलगाडी गवत आहे, तर 2 बैलगाड्या गवत आणले. आता ह्यांना संध्याकाळचं खायला टाकलं मुरघास, आणि जर शाळेत ना त्या बाहेर बांधल्यात, कारण त्यांना घास खायला टाकायचं आहे. मग त्यामुळं इकडं ह्याच्यातलं फक्त मला वाटते गौरांगला खायला नाही टाकलं, काय की तिकडं गवळ्या खातो आहे आणि काबरीला तहान लागली असेल. काबरीचं संपत आलं वाटते. हां, सगळ्याच गुरांचं संपत आलं मुरघास, फक्त गंगापुढं जास्त शिल्लक आहे. नाही तर मुरघास आहे ना लय पटपट खातात हा गुरं. ह्याच्यामध्ये हिऱ्यासाठी ठेवलं आहे. ह्या जर्सीचं पण संपत आलं. स्टॅलिन पण तिकडं बाहेरच बांधलेले असते, घास आपण बाहेरच टाकतो दुधावाल्या गायांना. आणि ह्याच्यात हिऱ्यासाठी ठेवलं आहे आणि खिलेरीला तिच्या कॅरेटमध्ये टाकले. आणि हे आज लय जगल्या, तिकडं नेलं तर खायला त्याला. मी चारा नेतच असतो हरण्याला आणि ह्या दोघांपैकी एकाला. नंतर कधी गवळ्याला नेऊ, आज 2 वेळेस गौरांगला नेलं ना, पुढच्या वेळेस गवळ्याला आणि हरण्याला नेत जाऊ. लईच परेशान करते हे गोर. त्यांना जाऊन आणले मी डाळिंबाच्या शेतात चरायला, बांधले ते दोघं पण एकदम. कधी सकाळी बांधताना पाणी पिलेले, त्याच्या आत्ताच डायरेक्ट पाणी. आता खिलेरीला पण तिच्या डब्यामध्ये मुरघास खायला टाकला होता, म्हणजे त्यांना पण आज थोडं मी असल्यावर फुल असते मग त्यांना. मित्रांनो, आता आपले सगळे कामं झालेत बरं का, दिवसभराचे सगळे कामं झालेत. आणि ही आली आज, पंचमीला गेली होती तर आज आली. नंदिनी इकडे होती, इकडे ती एकटीच डब्याला खेळते. हा, लय खुशी आहे. इकडे अंकल करती, अंकल करती ना, इकडे ती. आज लय शांत आहे ती. आज पहिला दिवस आहे ना गावाला आलेला, आज लय शांत आहे, नाही तर रोज लय वरडते ती.
जानाई ताटवने जगा मनलोबा इबादती निताईचान बामे गदाधर निकट अद्वैत श्रीनी वासा छत्रधर कि बबुसियाचे गान रत्ना सिंहासनी आरती करे ना ब्रह्मा आदि देवगणे ती बनरार्यादि चामारदुलाय संजय मुकुंद वासी घोषादिगाय शिव शंकर